नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सेटनेट स्टडी गाईड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण या चॅनलवरती सेट आणि नेट या परीक्षांशी संबंधित महत्त्वाचे माहिती आपण या चॅनलवरती अभ्यासणार आहोत। तर आता सुरुवातीला आपण बघूया की सेट या परीक्षेमध्ये सर्वप्रथम 10 घटक आहेत आणि फर्स्ट पेपर मध्ये 10 घटक आहेत टोटल आणि त्याच्यावरती प्रत्येक घटकावर किमान 5 ते 4 प्रश्न विचारले जातात। तर प्रत्येक घटक बारकाईने अभ्यासणं खूप गरजेचं आहे। तर त्यातला पहिलाच घटक आहे अध्यापन अभियोग्यता। तर अध्यापन अभियोग्यता या घटकामध्ये आपण सुरुवातीला अध्यापन ही संकल्पना काय आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, त्याची उद्दिष्ट काय आहेत याच्याविषयी थोडक्यात माहिती इथं पाहणार आहोत। आणि आजपर्यंत या माहितीवर आधारित जुने पेपर तर तुम्ही चाळले तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला याच्यावरती आधारित प्रश्न सापडतील, म्हणून हा मी थोडक्यात कंटेंट घेतलेला आहे, एवढा घटक घेतलेला आहे ज्याचा आपण बारकाईने अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला आपण बघूया अध्यापन संकल्पनेमध्ये काय काय येतं आणि त्याची उद्दिष्ट काय आहेत। अध्यापनाचे पहिलं उद्दिष्ट आहे सर्वांगीण विकास। तर अध्यापनाच्या उद्दिष्टामध्ये टीचिंग कशासाठी, तर सर्वांगीण विकास व्हावा। विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे काय, त्याचा सामाजिक, बौद्धिक आणि शारीरिक, मानसिक प्रत्येक स्तरावर समाजात वावरताना त्याला समायोजन साधता यावं, व्यवस्थित वावरता यावं, ज्ञान घेता यावं आणि तो टिकून राहावा समाजामध्ये। चांगली नैतिकता त्याला जपता आली पाहिजे, म्हणजेच त्याचा ओव्हरऑल सामाजिक सर्व मानसिक, शारीरिक, बौद्धिक सर्व स्तरावर त्याचा विकास झाला पाहिजे, म्हणजेच त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। हे महत्त्वाचं शिक्षणाचं उद्दिष्ट आहे। दुसरं आहे ज्ञान व माहिती देणे। टीचिंग मध्ये आपण विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतो, अध्यापन करत असताना त्यांना नवीन माहिती पुरवत असतो, ज्ञान देत असतो, ते त्यांनी आत्मसात केलं पाहिजे, हे दुसरं उद्दिष्ट आहे। तिसरं आहे निर्णय क्षमता विकास। आणि आपण जे ज्ञान दिलं आहे, विद्यार्थ्यांना जे काही शिकवलं आहे, माहिती दिली आहे, त्याच्यातून त्याच्यामध्ये त्याचा विकास, सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये निर्णय क्षमता विकसित झाली पाहिजे। कोणतीही समस्या किंवा समाजात वावरताना त्याच्यामध्ये निर्णय क्षमता असणं खूप गरजेचं आहे। समस्या सोडवता त्याला आल्या पाहिजेत आणि तो सक्षम विद्यार्थी, सक्षम नागरिक म्हणून समाजामध्ये वावरता आलं पाहिजे। त्यासाठी त्याच्यामध्ये निर्णय क्षमतेचा विकास झाला पाहिजे, हे एक महत्त्वाचं शिक्षणाचं उद्दिष्ट आहे। त्याच्यानंतर शारीरिक व मानसिक विकास। ज्याप्रमाणे त्याचा सर्वांगीण विकासामध्ये शारीरिक, मानसिक विकास झाला पाहिजे, समाजामध्ये निर्णय क्षमता त्याला विकसित झाली पाहिजे, समाजामध्ये व्यवस्थित वावरता आलं पाहिजे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये शारीरिक विकास होणं सुद्धा खूप गरजेचं आहे। त्याचा शारीरिक विकास सुद्धा महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपल्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरती शारीरिक विकासाला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे। ठीक आहे। अध्यापन प्रक्रियेची वैशिष्ट्ये काय आहेत, ज्यावेळेस आपण टीचिंग करतोय तर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर आपण पहिलं वैशिष्ट्य बघूया, शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे। आपल्या शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट हेच आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, त्याला ज्ञान घेण्यासाठी प्रवृत्त केलं। तुम्ही तो तुमचा जो घटक आहे तो चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांसमोर मांडणे की जेणेकरून त्याला त्याच्यामध्ये रुची निर्माण झाली पाहिजे, तो ज्ञान घेण्यासाठी प्रवृत्त झाला पाहिजे, त्याने वेगवेगळ्या मार्गाने ज्ञान आत्मसात केलं पाहिजे, घेतलं पाहिजे, स्वतःहून त्याने त्याचं आकलन करता आलं पाहिजे। तर दुसरी पायरी आहे, दुसरं वैशिष्ट्य आहे औपचारिक व अनौपचारिक। आता अध्यापन प्रक्रियेचं दुसरं वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे की औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्याला ज्ञान ग्रहण करता आलं पाहिजे। औपचारिक पद्धतीचं ज्ञान म्हणजे जे आपण शाळेमध्ये शिकवतो, आई वडिलांकडून मिळतं किंवा समाजामध्ये जे त्याला मिळतंय, तर ते औपचारिक ज्ञान आहे। अनौपचारिक ज्ञानामध्ये विशेषतः समाजाकडून, बाहेरून जो तो ज्ञान आत्मसात करणार आहे किंवा समस्या एखादी स्वतःहून सोडवत असेल त्यावेळेस तो कशा प्रकारे सोडवतोय त्याचा त्याला अनुभव येत असेल, त्याच्यातून जे तो शिक्षण घेतोय किंवा आता बरेचसे शिक्षण
शालाबाह्य सुद्धा घेत असतात अनौपचारिक मार्गाने. म्हणजे बघा आता बहिस्थ शिक्षण आहे, अनौपचारिक शिक्षण, औपचारिक शिक्षण यामध्ये फरक तुम्हाला माहितच असेल की बहिस्थ शिक्षण सुद्धा घेतलं जातं, डिस्टन्स एज्युकेशन तशा पद्धतीने, किंवा वेगवेगळे जे आता नवीन एखादी टेक्नॉलॉजी आली तर त्याला त्यांनी स्वतःहून आत्मसात करता आलं पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये हे दोघांना तेवढंच महत्व आहे. औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण हे दोन्ही महत्वाचे घटक याच्यामध्ये आहेत. हे सुद्धा आपल्या टीचिंगचं एक वैशिष्ट्य असलं पाहिजे की ते स्वतःहून आत्मसात करतील. औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण सुद्धा ते स्वतःहून ज्ञान घेण्यास प्रवृत्त होतील आणि औपचारिक अनौपचारिक स्वतःहून शिक्षण घेतील, स्वतःहून चिंतन करतील. त्यानंतर तिसरा महत्वाचा आहे तर समाजाशी समायोजन साधणे. विद्यार्थ्यांना समाजाशी समायोजन साधता आलं पाहिजे. तर जशी परिस्थिती येईल त्यावर त्याला चिंतन करता आलं पाहिजे, निर्णय क्षमता घेता आली पाहिजे, निर्णय क्षमता त्याच्यामध्ये विकसित झाली पाहिजे, स्वतःहून त्याने ज्ञान मिळवता आलं पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टींचा या पॉइंटमध्ये समावेश होतो. तर समाजाशी त्याला समायोजन साधता आलं पाहिजे, नैतिकता त्याला जपता आली पाहिजे. आणि कला व शास्त्र, टीचिंग ही एक कला पण आहे आणि एक शास्त्र पण आहे. कला काय आहे तर अध्यापन ही एक कला काय आहे तर ज्या वेळेस तुम्ही शिकवताय त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही शिकवताय. म्हणजे कथाकथन, व्याख्यान किंवा तुमची चर्चा पद्धत असेल, नाट्यकीकरण पद्धत असेल, वेगवेगळ्या पद्धती वापरून तुम्ही जो घटक विद्यार्थ्यांपर्यंत त्याच्या आवडीनुसार पोहोचवताय. म्हणजेच तुमच्या अंगी शिकवण्याची एक चांगली कला आहे, तो घटक विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येतोय. म्हणजे टीचिंग इट्स अन आर्ट अँड ऑल्सो सायन्स. तर तुम्ही हे वाक्य नेटच्या परीक्षेमध्ये बऱ्याचदा बघितलं असेल. ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतं टीचिंग इज नॉट ओनली सायन्स बट ऑल्सो आर्ट, किंवा टीचिंग इज नॉट ओनली आर्ट बट ऑल्सो सायन्स. म्हणजे हे दोन्ही घटक जुन्या पेपर जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये हे वाक्य तुम्हाला सापडून जाईल. तर कला आणि शास्त्र दोन्ही आहे. शास्त्र काय आहे, सायन्स काय आहे, कारण टीचिंग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप करत असतो. सुरुवातीला आपण टीचिंगची उद्दिष्ट ठरवतो, लक्षात घेतो, त्याच्यानुसार कुठली साधनं वापरायची, पाठाचं नियोजन करतो, त्याच्यानंतर मग आपण शिकवतो, त्याच्यानंतर शेवटी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करतो, घटक नियोजन, पाठ नियोजन सगळे प्रकार आपण करत असतो. म्हणजे ही एक स्टेप बाय स्टेप चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच काय तर एखादा प्रयोग जसा आपण करत असतो, प्रयोग करताना सुद्धा आपण सुरुवातीला कृती, साहित्य, त्याच्यानंतर अनुमान, निष्कर्ष आणि शेवटी निष्कर्ष अशा पद्धतीने आपण प्रयोग करत जातो. तसंच मग शिकवताना सुद्धा तुम्हाला व्यवस्थित त्या पाठाचं व्यवस्थित घटकाचं आकलन करून त्यानुसार कोणती पद्धती वापरायची, कशा प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत हा घटक पोहोचवायचा, हे सगळं नियोजन करत असतो. आणि म्हणजेच हे एक शास्त्र पण आहे, हे एक सायन्स आहे. कसं शिकवायचं, कुठलीही पायरी याच्यातली गाळून चालणार नाही, नाहीतर आपल्याला निष्कर्ष भेटत नाही. तसंच शिकवण्याचं पण आहे, टीचिंगचं पण आहे, कुठलीही पायरी गाळून चालत नाही, कारण शेवटी आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचायचं असतं. म्हणजेच हे एक शास्त्र आहे. टीचिंग इज आर्ट्स अँड सायन्स, हे महत्वाचं लक्षात ठेवा. आणि ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे. विद्यार्थ्यांना जे काही आपण माहिती देणार आहोत, ज्ञान देणार आहोत, ते त्यांनी आत्मसात केलं पाहिजे. एखादं स्किल, बरेचसे कोर्स आहेत आता स्किल बेस्ड असतात. विद्यार्थ्यांना आपण शालेय शिक्षणात सुद्धा बरेच कोर्सेस बरेच व्यवसाय शिक्षण सुद्धा आता सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. कशासाठी तर त्यांच्यामध्ये वेगवेगळी कौशल्य आत्मसात व्हावीत, त्यांना समाजामध्ये व्यवस्थित वावरता त्याचा कौशल्याचा विकास व्हावा यासाठी. तर ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्यास शिक्षकांनी किंवा अध्यापकांनी त्यांना मदत करणे. म्हणजेच काय तर ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणं गरजेचं आहे. हे एक अध्यापक टीचिंग स्किलचं वैशिष्ट्य आहे. नंतर ही टीचिंग अँड लर्निंग ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे, ही एक निरंतर चालणारी, अखंड चालणारी, आयुष्यभर माणूस शिकतच असतो. त्यामुळे ही एक सतत चालणारी, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि
हा सुद्धा पॉइंट त्यामुळे महत्वाचा आहे. या पॉइंटवरच आधारित बरेच प्रश्न आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि तुम्हाला याच्यामधले बरोबर पॉइंट्स फिरून फिरून विचारतात ते तुम्हाला शोधता आले पाहिजेत. तर हे महत्वाचे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता आपण पुढचं पॉइंट बघणार आहोत. पार्थ बंद कर. आता हे जोड तुम्ही. आता आपण अध्यापनाच्या विविध पायऱ्या पाहणार आहोत. अध्यापनाच्या पायऱ्या म्हणजे लेवल्स ऑफ टीचिंग लेवल्स. तर आपण 3 महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्यामध्ये स्मरण, आकलन आणि चिंतन. तर स्मरण ही पहिली पायरी आहे. स्मरण मध्ये काय येतं तर मेमरी लेवल. विद्यार्थी ज्या वेळेस शिकत असतो त्यावेळेस त्याला शिक्षक जो घटक शिकवतोय तो फक्त तो स्मरणात ठेवत असतो, लक्षात ठेवत असतो, तो समजून घेत असतो आणि ते त्याची पहिली पायरी असते. स्मरण ही पहिली पायरी आहे ज्याच्यामध्ये स्टिम्युलस आणि रिस्पॉन्सेस म्हणजे ज्या वेळेस आपण घटक शिकवतोय त्यावेळेस शिक्षक ज्यावेळेस प्रश्न विचारतात विद्यार्थी त्याला उत्तर देत असतात म्हणजे तिथल्या तिथं ती प्रक्रिया सुरू असते. म्हणजेच काय तर त्याच्या स्मरणात किती राहतंय, त्याला तो घटक किती लक्षात येतोय, स्मरणात किती राहतंय हे आपण चेक करत असतो. ही पहिली पायरी आहे स्मरण. यालाच आपण मेमरी लेवल असं म्हटलं जातं. हे दोन्ही नावं का दिलेत मी कारण तुम्हाला स्मरण जर लक्षात नाही आलं तर तिथे तुम्हाला पेपरमध्ये इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट असतं. तर मग त्यावेळेस तुम्ही मेमरी लेवल पण चेक करू शकता. म्हणजे तिथे मेमरी हा शब्द सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या पायरीला मेमरी लेवल असं म्हणतात. हे माहिती असणं गरजेचं आहे म्हणून इथं दिलेलं आहे दोन्ही पण. तर लक्षात घ्या स्मरण म्हणजेच मेमरी लेवल. आणि याच्यामध्ये काय चेक केलं जातं तर कशा प्रकारे हे चेक केलं जातं प्रश्न उत्तर या प्रकारे हे चेक करता येऊ शकतं. विद्यार्थी फक्त लक्षात घेत असतो या प्रक्रियेमध्ये. आणि ही लेवल जी आहे ती आपल्याला मेमरी लेवल हर्बर्ट या शास्त्रज्ञाने दिलेली आहे. ही संकल्पना हर्बर्ट या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे हे लक्षात घ्या. दुसरी पायरी आहे आकलन. आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल. आता ही स्मरणच्या पुढची पायरी आहे. ज्या वेळेस एखादा घटक अध्यापक शिकवतोय आणि विद्यार्थी त्याचं आकलन करतोय, स्मरण करतोय, त्यानंतर त्याचं आकलन करतोय म्हणजेच त्याच्यावर विचार करतोय. विचार केल्यानंतर तो समजून घेतोय आणि त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वर्तन बदल घडून येतोय. हळूहळू तो त्यानुसार वागायला लागतोय. म्हणजेच काय तर त्याला त्या घटक पूर्णपणे समजतोय, त्याला आकलन होतोय, अंडरस्टँडिंग होते. म्हणजेच ही अध्यापनाची दुसरी पायरी आहे आकलन. ही पायरी मॉरिसन या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे. ही अध्यापनाची दुसरी स्टेज आहे. ठीक आहे. मॉरिसन या शास्त्रज्ञाने ती मांडलेली आहे. तिसरी पायरी आहे चिंतन. चिंतन म्हणजेच काय प्रतिबिंबित करणे. यालाच इंग्लिशमध्ये रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हटलं जातं. रिफ्लेक्ट करणे म्हणजे काय प्रतिबिंबित करणे. जेव्हा एखादा घटक आपण शिकवतोय तेव्हा सुरुवातीला विद्यार्थी काय करत असतात स्मरण करत असतात. स्मरण केल्यानंतर त्याचं आकलन म्हणजे तो घटक पूर्णपणे समजावून घेत असतात. आणि तिसऱ्या पायरीला ते चिंतन करत असतात. त्या घटकावर चिंतन करून तो व्यवहार ज्ञानामध्ये कसा त्यांना वापरता येईल, एखाद्या समस्येचं कसं त्यांना निराकरण करता येईल ते तो घटक ते वापरायला शिकतात. तो जो नियम जो शिकवलेला आहे एखादा सायंटिफिक नियम असेल तो जो शिकवला आहे जेव्हा तो ते व्यवहार ज्ञानात वापरतात तेव्हा त्यांची तिसरी लेवल दिसून येते, प्रतिबिंबित होते की रिफ्लेक्टिव्ह लेवल त्यांनी साध्य केलेले आहे. जे काही ज्ञान त्याने आजपर्यंत शिकलेलं आहे ते तो व्यवहार ज्ञानात वापरायला लागतोय, नेहमीच्या ज्ञानात वापरायला लागतोय आणि ते ज्ञानानुसार तो स्वतंत्रपणे विचार करायला लागतोय, स्वतःचे विचार तो मांडायला लागतोय. त्यावेळेस त्याने तिसरी पायरी त्याच्यामध्ये आत्मसात केलेली असते ती म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल किंवा चिंतन. आणि ही पायरी हंट या शास्त्रज्ञाने दिलेली आहे. तर आपण 3 पायऱ्या अध्यापनाचे पुन्हा एकदा बघून घेऊया. स्मरण मध्ये तो फक्त लक्षात घेतोय, समजून घेतोय. आकलन या पायरीमध्ये तो घटक लक्षात घेऊन त्याच्यानुसार तो वर्तन बदल व्हायला लागतात त्याच्यामध्ये, त्याने तो पूर्णपणे
आत्मसात करणे ही तिसरी पायरी आहे. चिंतन या पायरीमध्ये तो पूर्णपणे आत्मसात करतोय, रेग्युलरली त्याचा वापर व्यवहार ज्ञानात करतोय, तो स्वतःचे विचार मांडायला लागतोय, त्याच्यामध्ये वर्तन बदल घडून येतोय, पूर्णपणे ही रिफ्लेक्ट व्हायला लागतोय. म्हणजे ही रिफ्लेक्टिव्ह ही त्याची तिसरी पायरी आहे. या अध्यापनाच्या 3 पायऱ्या आहेत. तर स्मरण, आकलन आणि चिंतन. पहिली पायरी जी आहे ती हर्बर्ट या शास्त्रज्ञाने दिलेली आहे. अंडरस्टँडिंग लेवल मॉरिसन या शास्त्रज्ञाने दिलेली आहे आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल हंट या शास्त्रज्ञाने दिलेली आहे. तर अशा अध्यापनाच्या या 3 पायऱ्या लक्षात ठेवा, कारण याच्यावर सुद्धा आधारित बऱ्याचदा सेट आणि नेट या दोन्ही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर आता माझा हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझा शिकवण्याची पद्धती आवडत असेल, माझा हा कंटेंट जो काही मी प्रयत्न केले आहे तो तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनेलला नेट सेट स्टडी गाईड या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओचं अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.